आपण बनवणार आहेत भोपळ्याचे मोदक। खूप सुंदर असे मोदक बनतात भोपळ्याचे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: भोपळा 400 ग्रॅम, 1 वाटी गूळ, 1 वाटी ओलं खोबरं आणि थोडेसे काजू। आपल्याला याला साफ करून घ्यायचं आहे, छान सगळं साल काढायचं आहे। साल काढून झालं याचं खिसून घ्यायचं आहे आपल्याला। खूप पटकन होतील अशी मोदक आहेत, सोप्या पद्धतीने। छान असं खिसून झालंय आपला भोपळा। एक टोपामध्ये आपल्याला टाकायचं, याला खीस टाकायचा आहे। सगळं टाकून 1 ग्लास पाणी टाकायचं आपल्याला कुकरमध्ये। टोप ठेवायचा आणि त्याला स्टीम करून घ्यायचंय। 7 ते 8 शिटी काढायचंय आपल्याला याला। आपला भोपळा स्टीम झालाय चांगला। 2 चमचा तूप टाकायचंय आपल्याला। काजू टाकून आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय। ब्राऊन झाले, छान कलर आलाय। आता आपल्याला नारळ, थोडंसं ओलं नारळ आहे ते आपल्याला थोडंसं हलकं भाजून घ्यायचंय। इथे 1 वाटी नारळ, 1 वाटी गूळ वापरलाय आपण। आता गूळ टाकून आपल्याला थोडंसं विघरून घ्यायचंय गुळाला। छान असं पाणी सुटते आता। आपल्याला खीस टाकलाय आपण वाफवून घेतलेला, छान शिजला पाहिजे आपला खिसलेला। मिक्स करून घ्यायचंय छान असं। एकदम पाणी सुकेपर्यंत फास्ट गॅसवर करायचंय आपल्याला। हे बघा पाणी सुकलंय याचं, थोडंसं स्लो करायचंय। जसं आपलं चाचणी येते तसं आपल्याला करून घ्यायचं याचं बॅटर। आणि सारखं फिरवत राहायचंय आपल्याला। छान असं तूप सुटते आता त्याला। सुकलंय छान आता, अजिबात पाणी नाहीये। हे बघा असं प्रकारचं। थोडंसं वेलची पावडर टाकायचंय आपल्याला। छान मिक्स करून घ्यायचंय। चाचणी येईपर्यंत आपल्याला बॅटरला हलवत राहायचंय। हे बघा असं भरून घ्यायचं आपल्याला। साच्याला तूप लावायची गरज नाही, कारण आपण तूप वापरलंय याच्यामध्ये। छान दाबून घ्यायचं साईडनी, म्हणजे छान कळ्या येतात साईडने। छान असं दाबायचंय, काढून घ्यायचंय। बघा छान असा मोदक आपला तयार झालाय। सगळे असे बनवून घ्यायचेत आपल्याला मोदक। थोडं थोडं टाकून असं दाबून घ्यायचं किनारीला। नंतर परत गोळा टाकायचा। छान असं बुडालाही छान प्लेन करून घ्यायचंय, म्हणजे मोदक आपला लुंडकणार नाहीये, व्यवस्थित बसणार। असं उघडून घ्यायचंय। खूप छान असं तयार झालाय मोदक आपला। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।